मी जे या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला 2020च्या निवडणुकीला ज्यावेळेस मी सामोरं गेलो आणि मी एक व्हिजन घेऊन या ठिकाणी माझ्यावालं 5 वर्षाचं व्हिजन घेऊन मी जनतेचे प्रश्न माझ्यावाले घेऊन आलेलो होतो आणि कोणते प्रश्न घेऊन आलेले मी तुम्ही? जनतेचे प्रश्न या ठिकाणी मी एक जाहीरनामाच काढलेला होता मॅडम, ओके. की त्या जाहीरनाम्यामध्ये जवळ-जवळ 1 ते 33 प्रश्नांची एक मांडणी केलेली होती. त्यामध्ये विधवा परित्यक्ता म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे प्रश्न असतील, एक डिजिटल शाळा असेल, एक चांगल्या पद्धतीचं ग्रामसभा डिजिटल, ग्रामपंचायत डिजिटल, तुमच्या पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी देण्याचं आश्वासनं, म्हणजे माय-भगिनींच्या डोक्यावरला जो हंडा आहे, तो या ठिकाणी उतरवायचा ही माझी मूळ संकल्पना होती आणि त्या माध्यमातून मी आतापर्यंत पाणी प्रश्न हा जवळ-जवळ 99% या ठिकाणी निकाली काढत आणलेला आहे. मग तुम्ही जे जाहीरनाम्यामध्ये 33 तुमची वचनं दिलेली आहेत, त्याच्यापैकी किती वचनं तुमची पूर्ण झालेली आहेत? मी आतापर्यंत या ठिकाणी 33 वचनं आहे. तो म्हणजे 33 वचनाचा माझा 100% जाहीरनामा जर धरला, तर मी आतापर्यंत 75% प्लस या ठिकाणी अभिवचनं लोकांची मी पूर्ण केलेली आहे आणि माझा एक मानस दृष्टिकोन आहे. ज्यावेळेस माझा शेवटचा या ठिकाणी कार्यकाळ राहणार आहे, शेवटचे 2 महिन्याचा वगैरे, त्यावेळेस मी जे एक विशेष ग्रामसभा लावून हा जाहीरनामा मी प्रत्येकाच्या हातात देणार आहे आणि मी लोकांना सांगणार आहे, की या ठिकाणी तुम्ही स्वतः टिक मार्क करा झालेल्या कामांना. हो. ही कामं पूर्ण झालेली आहेत की नाही हे लोकं ठरवणार आहेत. मी कामं केलेली आहे, माझा फुल कॉन्फिडन्स पण लोकं ठरवणार आहे म्हणजे लोक जाहीरनामा. ठरवणार की तुम्ही एक्झॅक्टली कामं एक्झॅक्टली केली कामं केली की नाही आणि याच्यात जर मी या जाहीरनाम्यातून जर लोकांची फसवणूक केलेली असेल, तर पुढच्या वेळेस जनतेने मला सपशेल नाकारलं पाहिजे. हो, या मताचा मी नक्कीच. सरळ-सरळ मताचा आहे.